कोकणवासियांचा सगळ्यात महत्त्वाचा सण जर आपण पाहिला तर गणपतीचा सण असतो आणि या सणाला मुंबईतून आवर्जून कोकणवासीय जे आहेत ते आपली हजेरी गावाकडे लावत असतात आणि यावेळी त्यांची चांगली सोय व्हावी यासाठी मंत्री नितेश राणे यांनी मोदी एक्सप्रेस जे आहे ते सोडण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ही मोदी एक्सप्रेस आज आणि उद्या 2 दिवस कोकणामध्ये जाणार आहे। कोकणवासियांना घेऊन गणपती सणानिमित्त ही ट्रेन जी आहे ती कोकणात पोहोचणार आहे। आपण जर पाहिलं तर हीच ती ट्रेन आहे। या ट्रेनमधून सगळे कोकणवासीय जे आहेत ते आता गावाकडे निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरवर्षी कोकणामध्ये गणेशोत्सव जो उत्सव असतो, गणपती सण जो असतो तो मोठा असतो आणि या सणाची मजा जी आहे ती वेगळीच असते, उत्साह जो आहे तो वेगळाच असतो। प्रत्येक कोकणवासी या सणानिमित्त कोकणात जात असतो आणि त्यांची उत्तम अशी सोय व्हावी जाण्याची, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते ट्रेनला सुद्धा असते आणि त्यामुळेच मंत्री नितेश राणे यांच्याकडून ही मोदी एक्सप्रेस जी आहे ती सोडली जाते। आपण जर पाहिलं तर मोठा उत्साह जो आहे तो साहजिकच कोकणातल्या या सगळ्या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आपण जर पाहिलं तर वर्षभर मुंबईसारख्या शहरामध्ये हे सगळे आपला कामधंदा करत असतात, परंतु गणपती सणानिमित्त मात्र आवर्जून कोकणवासी आपल्या गावी जे आहे ते गणपतीसाठी जात असतात आणि जरी नोकरी धंदा या ठिकाणी करत असले, व्यवसाय करत असले तरी सुद्धा आवर्जून मात्र कोकणामध्ये दरवर्षी जातात आणि त्यांची उत्तम अशी व्यवस्था व्हावी यासाठीच नितेश राणे यांनी गेल्या अनेक वर्षापासून हा पुढाकार घेतलेला आहे। यंदा सुद्धा ही मोदी एक्सप्रेस जी आहे ती कोकणाकडे आता धाव घेईल, कोकणाकडे निघेल आणि सगळे कोकणवासीय जे आहे ते सुखरूप आपल्या गावी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी पोहोचतील। कॅमेरामन रोहन सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।